नमस्कार मंडळी, जीटी इन्फो चॅनल मध्ये मी गणेश तुपे आपले सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी, शहापूर सातगाव रस्ता हा खरं तर अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आजकाल बनलेला आहे. गेली 8 वर्ष झाली, तब्बल 8 वर्ष झाली हा रस्ता अगदी धुलकात पडलेला आहे. अनेकांना धुलीचं श्वासाचा त्रास अक्षरशः होऊ लागला आहे. अनेकांच्या आई वडिलांचा मुलगा याच रस्त्याने गमावला. अनेकांचे आई वडील सुद्धा याच रस्त्याने गमावले गेले. अनेकांच्या महिलांच्या कपाळावरील कुंकू खर तर याच रस्त्याने पुसले गेले. खर तर हा रस्ता म्हणजेच अगदी जनसामान्यासाठी जवळजवळ शहापूरची 70 ते 80% जनता याच रस्त्याने मंडळी प्रवास करत असते. अगदी पहाटेपासून तर रात्रीपर्यंत चाकरमानी सुद्धा याच रस्त्याने प्रवास करत असतात. अनेकांना कामावर जाण्याची मंडळी ओढ असतेच. आज खर तर अनेक आंदोलने याच रस्त्यावर झाली. नव्हे तर दिव्यांगांनी सुद्धा भीक मागो आंदोलन केलं. एक शेवटचा पर्याय म्हणून भीक मागो सुद्धा आंदोलन केलं. त्या आंदोलनाचा जमा झालेला पैसा सरकार त्या तिजोरीमध्ये सुद्धा जमा झाला. परंतु प्रशासन अगदी ठप्प, हातावर हात ठेवून हा प्रशासन बसलेला आहे. अगदी मी तर म्हणेन गेंड्याच्या कातडीचा हा प्रशासन आहे की काय. अगदी मंडळी, हाच रस्त्याने जवळजवळ अनेक लोक प्रवास करत असतात. धुलकांडी रोग सुद्धा याच रस्त्यामुळे अनेकांना झाला. तर दररोज दैनंदिन जीवनामध्ये प्रवासी याच रस्त्याने धुलीचा साम्राज्याने प्रवास करत असतात. परंतु पोलीस प्रशासन हा आंदोलकांना अडवण्यासाठी एक दिवस येतोय. लक्षात घ्या, पोलीस प्रशासन आंदोलनांना अडवण्यासाठी एकच दिवस येतोय, आणि तो पण मास्क लावून. आपल्याला मंडळी अनेक पोलीस लोक आपल्याला आपण पाहू शकता मास्क लावलेला आहेत. मग सामान्य जनतेने करायचं काय? मी मंडळी, भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांना मी पत्रकार या नात्याने कळकळीची विनंती करेन की ही गोष्ट हलक्यात घेऊ नका. जर जनतेच्या मनावर जर तुम्हाला अधिराज्य जर कमवायचं असेल तर मंडळी, मी तर बाळ्या मामांना विनंती करतो, कारण तर त्यांनाच हा जाब विचारण. कारण तर आमच्या शहापूर तालुक्यातून प्रथम लीडने आमचे हे भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्या मामा होते. म्हणून ही गोष्ट त्यांनी पॉझिटिव्ह घ्यावी आणि रस्त्याला पुढाकार करावा. कारण जय जय महाराष्ट्र माझा, दिल्लीचे तख्त राखणारा हा महाराष्ट्र माझा, आणि दिल्लीच्या तख्तापर्यंत हा प्रश्न सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांनी नक्कीच न्यावा. आणि ही गोष्ट त्यांनी पॉझिटिव्ह, या पत्रकार नात्याने मी त्यांना विनंती करतो, ही गोष्ट त्यांनी पॉझिटिव्ह करून दाखवावी. 15 ते 20 मोजून 15 ते 20 फक्त आंदोलक या रस्त्यावर आज खऱ्या अर्थानं उतरलेले आहेत. कारण 70 ते 80% जनता जर या रस्त्यानं उतरणं खरं तर आज गरजेचं होतं. कारण सर्वसामान्य असो किंवा चाकरमाने असो किंवा विद्यार्थी असो, सगळेच या रस्त्याने जर प्रवास करत असतात. आपला जर विद्यार्थी, आपला जर मुलगा याच रस्त्याने जर प्रवास करतोय, हे मात्र त्या पालकांना ही गोष्ट समजायला हवी. आणि सगळ्यात मोठ्या संख्येने आज खऱ्या अर्थानं या आंदोलकांची गरज होती. परंतु मी तर म्हणेन जनता सुद्धा याला जनतेला सुद्धा मी वेठीस धरतो. आणि हे आमच्या पत्रकारांनी आमच्या डोळ्यांनी आपण बघितले. मागे सुद्धा भीक मागो आंदोलन झालं, परंतु या आंदोलकाचा मात्र काही फायदा झाला. आजच्या आंदोलनाचा काय हेतू असेल? आजच्या आंदोलनाचा हेतू तोच आहे की 8 वर्षापासून रखडलेलं रस्त्याचं काम, काय त्याच्या समस्या असतील त्या सगळ्या पूर्ण व्हाव्यात. कारण की आपण बघतोय ना, कुठल्या नियमाप्रमाणे हे काम सुरू झाले, फक्त करायचं म्हणून करतायत. त्याच्यातूनही आम्ही त्यांच्या समस्याचं निराकरण करायचं केलं होतं की तुम्ही आहे तो जुना रस्ता तरी तात्पुरता पूर्ण करा, जेणेकरून लोकांना, जनतेला वेठी धरण्याचं हे राहणार नाही. मग तुमचे काय प्रश्न असतील, काय समस्या असतील तुम्ही नंतर सोडवा. आता बादशा नदीचा ब्रिज आपण बघितलं, वारंवार त्याच्यावरनं पाणी पावसाळ्यात जाऊन ब्रिज पूर्ण कमकुवत झालंय. जो ब्रिजला आता 40-50 वर्ष होत आली. ब्रिजचं पूर्ण ऑडिट झालेलं आहे. म्हणजे त्याचं मला वाटतं एस्टिमेट पण तयार झाले. काम का करत नाही? घोरपडी नदीवरचा ब्रिज आपण बघतो, समृद्धी महामार्गावर येणाऱ्या सगळ्या गाड्या आता याच मार्गे जातात. मग सगळ्या लोडेड गाड्या असतील, हा ब्रिज झेपवणार आहे का बादशा नदीचा? आणि एवढं नंतर 200-250 गावांचा संपर्क तुटला ब्रिजला जर काय झालं. जवळजवळ माझ्या मते ताई, शहापूर तालुक्याची 70 ते 80% जनता याच मार्गाने प्रवास करत असते. 70 ते 80% जनता याच मार्गाने प्रवास करते. दूधवाले सगळे, संपूर्ण भाजीपाला सगळं याच मार्गाने येतो. दुसरी गोष्ट, मुरबाड वगैरे माळशेज करणं किंवा आता समृद्धीवर गाड्या सगळ्या याच मार्गाने येतात. मग याला जबाबदार कोण?
मग आतापर्यंत जे या रोड रस्त्यामुळे ऍक्सिडेंट होऊन मेलेत किंवा अपंग झालेत त्यांच्यासाठी मनुष्यवधाचे गुन्हे या ठेकेदारावर आणि PSK इन्फ्रा आणि काय असतील त्यांचे ठेकेदार त्यांच्यावर आणि MSRDC दाखल व्हावेत आणि त्या लोकांना न्याय मिळावा. धन्यवाद ताई. आपल्या सोबत आहेत पंचायत समितीचे उपसभापती नयनजी फरडे साहेब. त्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया. नमस्कार. ताईने सांगल्याप्रमाणे गेली 8 वर्ष फक्त आणि फक्त या रस्त्यासाठी आपण वाटतो. प्रशासन फक्त दबाव तंत्राचा वापर करतात. आजही याच रस्त्यावर आपण जवळजवळ 4 ते 5 आंदोलनं केली. अक्षरशः लाज वाटायला काही भीक मागून सुद्धा प्रशासनाला आपण पैसे दिले तरीही प्रशासनाला जाग येत नाही. आज इथे आम्ही जेव्हा आंदोलन करण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा तुमच्यावर गुन्हे दाखल होईल अशा प्रकारच्या जर पोलिसांकडनं आम्हाला सूचना येतात तर खरोखरच ही खूप शोकांतिकेची गोष्ट. धन्यवाद साहेब. आपल्या सोबत आहे रस्त्याला त्रासलेला एक मानसिक रुग्ण. स्थानिक प्रवासी दररोज दैनंदिन जीवनातून या रस्त्याने ते प्रवास करत असतात. काय सांगू शकाल? उद्या आज मोर्चा असल्यामुळे रात्री लगेच काही रस्त्याचं काम चालू केला. रात्री मला बोललं ते बोलतात उद्या 2 दिवसात बोलतो आपण लेर मारून टाकू आणि आज बोलतो का थोडं खड्डे आहेत ना ते थोडं बुजगाचं काम करू. तर एक माणूस आला माझ्या इथे हॉटेलला बसायला. मला बोलतो अरे तसं नाही उद्या बोलतो मोर्चा आहे म्हणून आज तरी रस्त्याचं काम चालू केलंय. तर मी त्याला बोललो पण नाही बोलतो तसं काय नाहीये. मग त्यांना ते माझे कामगार आहेत ना ते 5 दिवस माझ्या सतत येत होते. ते मला काय बोलतो की मला पेमेंट आम्हाला भेटला नाहीये म्हणून आम्ही कामाला येत नाही. तर मी त्या 4 दिवस झाला का फोन करतो इथं खडी पडले ती उचलता का ते काय मंडळी यांच्या सांगण्यावरून असं लक्षात येतं की ही आतली माहिती अगदी खरीखुरी माहिती. यांचा एक हॉटेल चालक आहे ते आणि जे काही कामगार आहेत ते हॉटेलला जाऊन 4 गोष्टी यांना त्यांनी ऐकवल्या का अशा गोष्टी आहेत या आतल्या गोष्टी आहेत आम्हाला सगळ्या गोष्टी या आतून ज्या काही घडलेल्या आहेत ते आणखी काय सांगू शकाल? काय बोलले ते? तेच मला बोलले का मला आम्हाला पेमेंट आता 2 दिवस घरामध्ये पेमेंट पडलेलं आहे. तर ते पेमेंट पडलंय म्हणून आज आम्ही कामाला आलोय. का रात्रीने आम्हाला पेमेंट पडलाय म्हणून आम्ही आज कामाला आलोय. ओके, म्हणजे यावरून एक निष्कर्ष निघतो की कामगारांना सुद्धा सरकारकडून जो काही त्यांचा मोबदला आहे तो मिळत नसल्या कारणाने हा रस्ता होत नाही. माझ्या सोबत आहेत सापगावचे स्थानिक रहिवासी अमोलजी अंधाडे. यांना काय या रस्त्याचा त्रास होतो ते जाणून घेऊया. मागील 8 वर्षापासून शहापूर मुरबाड रस्त्याचं काम एकदम संत गतीने चालू आहे. अर्धवट रस्ता बनलेला आहे. त्यातल्या त्यात शहापूर ते सापगाव या रस्त्याचं आम्ही मागील 2 वर्षापूर्वी आगरी सेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिला होता. तेव्हा त्यांनी कार्पेट रस्त्याचं काम सुरू केलं होतं. ते काम सुरू केल्यानंतर तो रस्ता जेमतेम 1 पावसाळाभर टिकला. तेव्हाच आम्ही त्यांना सांगितलं होतं का ह्या रस्त्याची तुम्ही गुणवत्ता जर व्यवस्थित केली तर हा रस्ता वापरण्यात होईल. पण त्यांनी सांगितलं का आम्ही 1-2 महिन्यातच या रस्त्याचं कायमस्वरूपी काम सुरू करणार आहे. पण आज ही परिस्थिती अशी झालेली आहे का पावसाळ्यात या रस्त्यावर खड्ड्यांनी जनता मरते आणि पावसाळा संपला की धुळीने. आज तुम्ही पाहू शकतात का आज आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर काल रात्री त्यांनी रस्त्याचं एक डागडुजीच काम सुरू केलेलं आहे. रात्री मी त्यांना येऊन इथे भेटलो आणि विचारलं का तेव्हा त्यांनी सांगितलं का आम्ही कार्पेट करणार आहे. परंतु त्यांनी जे आज काम केलेलं आहे तर तुम्ही बघाल तर एकदम कशा पद्धतीने रस्ता केलेला आहे आपण पाहू शकता. मंडळी, आंदोलनाच्या आदल्या दिवशी म्हणजे रात्रीच ह्या रस्त्याला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे आणि रस्ता कोणत्या प्रकारे बनवलेला आहे ही अक्षरशः ही खडी टाकलेली ही खडी ह्या खडीवरून 2 व्हीलर वाले हे पडतील की नाही. 2 व्हीलर वाले घसरून पडण्याची दाट शक्यता. फक्त डांबर टाकून त्यावरती खडी टाकलेली आहे बाकी काहीच केलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की पावसाळ्यामध्ये
खड्ड्यांचं चिखलाचं साम्राज्य होतं, तर उन्हाळ्यामध्ये काय सांगू शकाल? पावसाळ्यात त्यांनी सांगितलं होतं की बाबा पाऊस पडतोय त्यामुळे आम्ही काम करू शकत नाही, आम्ही पाऊस थांबला की काम करू. आता पूर्णतः पाऊस थांबून सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारे रस्त्याचं काम चालू केलेलं नाही. आज आंदोलन करणार म्हणून काल येऊन त्यांनी थोडीशी अशी वरच्या वर डागडुजीचं काम सुरू केलेलं आहे. पावसाळ्यात खड्ड्यांनी मरायचं आणि उन्हाळ्यात धूळ खाऊन मरायचं. या धुळीमुळे श्वसनाचे विकार झाले, लोकांना सर्दी खोकल्याचा त्रास झालाय, डोळ्यांचा त्रास होतोय. तरी या ठेकेदार MSRDC यांना काहीही घेणं नाही. आणि स्थानिक जे लोकप्रतिनिधी हे तर एकदम कर्तव्य शून्य म्हणावे लागतील, का त्यांना या जनतेचं काहीच पडलं नाही. शहापूर सापगाव रस्त्याने जे प्रवास करतात हे जणू काही त्यांचे मतदारच नाहीत, या आवश्यक ते राहत आहेत. धन्यवाद अमोलजी, आपण जी काही माहिती दिली ती अगदी योग्य माहिती दिली अशी मी मान्य करतो. कॅमेरामॅन गोवर्धन शेरेसह गणेश तुपे, GT इन्फो न्यूज, शहापूर.